तर साथ देण्यासाठी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. विशाल येताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये विशाल टिंगरे अनुभवी खेळाडू धानोरी स्पोर्ट क्लबचे. सातत्याने या खेळाडूचं देखील मोठं योगदान. रोहित शेट्टीनं पहिल्या षटकात थांबवले. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावा खर्च करू देत नाहीये बोट टीम बॅटिंग टीमला. रोहित तयार. ओहो यावेळेस गुडघा टेकवा चेंडू पाठवलाय फाईन लेगला. रन मशीनच्या बॅटमधनं खणखणीत चौकार. असताना आपण पाहतोय इथं रिव्हर्सचा प्रयत्न बॅकवर्डला हो रनआउटची संधी. तिथे आपण पाहतोय फेक येते नकाराला. कारण की एक विकेट तुम्ही संघाच्या आधी पहिल्या षटकात गमावली. ही रेस घेऊन चालणार नाही. 7 षटकांची मोठी मॅच आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. विशाल टिंगरे यांची साथ मिळणार काच मॅच मध्ये पाहावं लागेल. तर रोहित शेट्टी पहिल्या षटकात 9 धावा आणि 1 यश संपादन करताना पाहायला मिळतोय. यावेळेला समोरच्या बाजूला स्ट्रेट टू द ग्राउंड चेंडू जाईल सीमापार चौकार. तेरा धावा धावपलकावरती लागल्या. कौशल टिंगरे रन मशीन चालू झाली मित्रांनो. आज पुन्हा एकदा 2 चौकार आलेत पहिल्या षटकात. तर आता षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी कोणता हुकमी एक्का वापरतील वसीम हे देखील पाहावं लागेल. पहिल्या षटकात एक मोठी विकेट आली. भरत दादा टिंगरे नावाचं वादळ शांत केलं आज रोहित शेट्टीनं. तर एका बाजूला आता पाहिजे कोणत्या गोलंदाजाकडे टीम जाईल. जस क्रिकेट रॉयल्स पराग भाऊ मोरे स्पोर्ट क्लब क्षेत्ररक्षण करताना आज टॉस जिंकून आपण पाहतोय प्रथमदा पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी प्रसाद अभ्यंकर रफ्तार का राजा गोलंदाजी करेल मित्रांनो. धानोरी गावाला बिलॉंग करतो. वेगावरती स्वार होणारा प्रसाद अभ्यंकर आता गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. रफ्तार पाहायला मिळणार का आज प्रसादची. कशा प्रकारची गोलंदाजी असेल कारण की हे देखील हाणामारीचं षटक असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं शेवटचं षटक. तुम्ही पाहता आता विशाल टिंगरे दुसऱ्या बाजूने ते देखील साथ देणार का. जी बॅटिंग कौशल करतोय ना भन्नाट टच मध्ये ती बॅटिंग आता विशाल यांच्याकडनं देखील पाहायला मिळणार का. कारण की टीमचे अनुभवी खेळाडू आहेत विशाल टिंगरे. आम्ही यांना सातत्यानं धानोरी संघासाठी कित्येक वर्ष क्रिकेट खेळताना पाहतोय आणि एक माइंड गेम खेळाडू म्हणून विशाल टिंगरे यांची देखील ओळख आहे. चव्वा मॅच कडे रफ्तार का राजा प्रसाद अभ्यंकर तयार. चव्वा मॅच कडे पहिलाच बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न हलक्यातून ड्राईव्ह केला. तिथं आपण पाहतोय ऍक्शन स्लो आहे परंतु ज्यावेळेला चेंडू डिलिव्हर करतो ना त्यावेळेला भन्नाट वेगाचे बॉल देखील पाहायला मिळत आहेत. कौशलची बॅट बोलते आज टीम साडे. रन मशीन चालू झाली. 2 चौकार आलेत. 14 धावा धावपलकावरती आहेत. क्षेत्ररक्षण पाहता कौशलसाठी थोडंसं अनोखं लावलं जाते. डीप मिड विकेट आहे. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक पॉईंटचा आत बोलवला. डिस्कनेक्टच्या क्षेत्ररक्षकाला बाहेर काढले. थोडीशी अनोखी रणनीती इथं आपण पाहतोय जी लावली जाते. कारण की दोन्ही टीम जर पाहिल्या धानोरीच्याच आहे. सातत्याने एकमेकांमध्ये सराव करतात. आज एकमेकांच्या विरोधात आहे कारण की ही मतदारसंघातील एक मोठी स्पर्धा जी पाहायला मिळते. आल्या आल्या रिव्हर्स कौशल थांबत नाहीये. चेंडू पाठवला बॅकवर्डला सीमाभार 4 रन चौकार. कड्यांच्या मोबदल्यामध्ये कौशल मित्रांनो पा एकेरी दुहेरी धाव्यांना आज महत्व देत नाहीये. त्यानं फक्त आणि फक्त आज चौकार दाखवलेत. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये एक म्हण आहे खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी आणि इथं खेळेल तर फक्त चौकार आणि चौकार नाही तर काहीच नाही. 4 चौकार येत आहेत. रन मशीन ऑन फायर खणखणीत चौकार.
त्यांना टाळ्या झाल्या पाहिजे कौशल टिंगरे साडी, कारण की या आधीच्या शेवटच्या चेंडू त्यानं फेस केला होता, तिथं देखील चौकार होता आणि जशी स्ट्राईक आली इथं लागोपाठ 2 असे 3 चौकार लागोपाठ येताना पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग करतोय रन मशीन कौशल टिंगरे, नावाचं वादळ घुंगवतंय. आज मोठी धुरा आहे प्रसाद अभ्यंकर वरती, त्याच्यामध्ये असलेला अस्त्र त्याला आज बाहेर काढावं लागेल, कारण की मॅच महत्वाची आहे. दिवसामध्ये आपण पाहिले जी टीम पहिली मॅच जिंकत असेल ना त्याचं दिवसाचं स्थान हे आपण पाहतो मजबूत होत आहे. चला मॅचकडे. यावेळेला देखील अक्रॉस द बॅट फटका खेळायचा आहे. चांगल्या बॉडीचं मुवमेंट आपण पाहतोय, लवचिकता इतकी आहे ना कौशलकडे. तुम्ही प्रत्येक दिशेला फटके खेळलेत, रिव्हर्स दाखवले, फाईन लेग दाखवल्या, कव्हरला देखील एक हलक्यात एक सिंगलची धाव आपण पाहिली. म्हणजे प्रत्येक दिशेला चांगले फटके खेळतोय. हे फटके खरं तर पॉवर प्लेला येणे गरजेचे होते, ते आलेत. रिव्हर्स पुन्हा एकदा, यावेळेला टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल हवाई सफर, षटकार. की आतापर्यंत खेळले ती तुम्ही पाहताय टोटल 4 चौकार आणि एक षटकार आलाय. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे कौशल टिंगरे. हो, इथे देखील फुलटॉस होता, पॅडल स्वीपचा प्रयत्न बॅट वरती आला नाही, थोडासा नाराज असेल कारण की हा देखील फुलटॉस होता. असं वाटलं होतं कनेक्ट होईल की काय, हा चेंडू गॅपमध्ये ढकलायचा होता, तिथे एक सिंगल येईल, षटक संपलं जाईल. 2 षटकांचा खेळ संपला. युवा नेते विशाल भाऊ टिंगरे, स्पोर्ट क्लब धानोरी, स्पोर्ट क्लब धानोरी टीम प्रथमता बनवते 2 षटकांमध्ये 29 धावा, जे आतापर्यंत एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात तर चांगली झाली, 29 धावा धावपलिकावरती आपण पाहतोय, कारण की एका बाजूला ताकद लावावी लागेल आता गोलंदाजांना. जरी पहिल्या षटकात मोठी विकेट आली ना, त्यानंतर कौशलवरती कोणताच दबाव दडपण पाहायला मिळालं नाहीये. एक चांगला माइंड गेमचं क्रिकेट पाहायला मिळते. विशाल टिंगरे देखील त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न करतात, चांगली साथ देत आहेत. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट ज्याला म्हणलं जातं, अभ्यासात्मक क्रिकेट आज खेळलं जात आहे. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग जर पाहिली तर प्रत्येक टीम जर पाहिलं तर नवनवीन खेळाडू या वर्षी देखील आपण पाहतोय, तर नवनवीन खेळाडूंचं देखील वर्चस्व गेल्या 2 दिवसामध्ये पाहायला मिळाले. आज कोणते खेळाडू आजचा दिवस गाजवणार, कारण की धानोरी स्पोर्ट क्लब असा संघ आहे तो व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतोय नावाचा डंका त्यांचा आम्ही सातत्यानं पाहिले, भरतदादा टिंगरे अँड कंपनीचा. आज तुम्ही पाहता मतदारसंघातील एक मोठी स्पर्धा खेळत आहेत. तर एका बाजूला लेदर खेळणारे खेळाडू असतील, त्यानंतर जस क्रिकेट रॉयल्स, परागभाऊ मोरे अँड कंपनी ही देखील आपण पाहतो युवा खेळाडूंची टीम आहे. जुने जाणते खेळाडू देखील टीम मध्ये आहेत, त्यांना देखील आज त्यांचा खेळ इथं दाखवावा लागेल. पाहिजे आता गोलंदाजीच्या मार्कवरती अश्विन येत आहेत. आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती 29 धावा धावपलिकावरती आहेत. अश्विन कुमार तयार असतील गोलंदाजीच्या मार्कवरती. फुलर लेंगचा बॉल, परफेक्ट लॉक. ओहो, गडबड तिथं तुम्ही पाहताय विकेट आली. विशाल परततील, मोठा धक्का. विशाल इथं बाद. मी असं म्हणेल ही धाव घेणे गरजेची नव्हती, कारण की चेंडू विकेटवरती होता. कौशलकडनं चुकीचा कॉल येतो, तिथं विशाल यांना स्वतःचं बलिदान द्यावं लागते, कारण की कौशलची बॅट बोलते, त्यामुळे विशाल एका बाजूला बलिदान देत आहे क्रिकेटच्या पडलावरती असं मी म्हणेल. स्वतःची विकेट गमावत आहेत कौशल साडी असं मी म्हणणार आहे. 29 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 चालू असताना अश्विन कुमकर यांचा पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. कशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही पाहता. अश्विन तर पहिला चेंडू चांगला परफेक्ट ब्लॉक, परफेक्ट यॉर्क पाहायला मिळतोय आणि टप्पा चूक पाहायला मिळतोय. नवीन बॅटल तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पलांडे यांना तुम्ही पाहणार आहात. प्रवीण पलांडे, दोन्ही अक्षर आपण पाहतोय PP नावाने आहेत सुरुवातीची. काय कामगिरी करतील प्रवीण ही देखील पाहावं लागेल.
यावेळेला बाहेरनं जाणारा बॉल व्हाईट बॉल मैदानात मध्ये पंच घोषित करतायत. व्हाईटच्या रूपाने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 ला थोडस आपण पाहत होता जशी विकेट गेली तशी चेंडू आता आपण पाहतोय. खरं एक यॉर्कर बॉल आपण याआधी पाहिला. हो यावेळेला हलक्या तर डिफेन्स करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक हो चेंडू निसटला. इथं देखील थोडीशी गडबड होताना पाहायला मिळते. चुका टाळाव्या लागतील. बा क्रिकेट म्हणलं की चुकांना तिथं तुम्हाला आळा घालावा लागतो. चुका सातत्यानं करून जमत नाही. कारण की कालचा दिवस तुम्ही आठवा. काल कित्येक संघांकडनं झेल देखील सोडले पहिल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं. त्याबद्दल काही टीमांना संघ स्पर्धेतनं तुम्ही आता कॉलबॅकमध्ये देखील जावं लागलंय. परंतु आजचे 4ही संघ जर पाहिले तर अभ्यास करून पहिल्या 2 दिवसाचा अभ्यास करून उतरले असावेत असं देखील मी म्हणेल. कारण की खेळ दोन्ही बाजूला सारखा आहे. 31 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. कौशलची बॅट बोलतीये रन मशीन. पुन्हा दाखवणार का मोठमोठे फटके. काश्विन कुमकर या वादळाला रोखेल या षटकात. फुल टॉस गॅप मध्ये फटका खेळायचा आहे. इथं देखील एक सिंगल आली आहे. गॅप शोधला होता असं मी म्हणेल परंतु हातामध्ये चेंडू जातोय. गॅप मोठा पाहायला मिळतोय कव्हर आणि तुम्ही पाहता पॉईंटच्या मध्ये. खरं तर 32 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रवीण पलांडे देखील पाहिजे एका बाजूला किल्ला लढवावा लागेल. कारण की जसे जसे षटकं आपण पाहतो चेंडू डॉट बॉल येतील तशी तशी षटकं देखील कंप्लीट होतील आणि डेथ ओव्हरचे चेंडू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. यावेळेला समोरच्या बाजूला फटका खेळायचा आहे. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षक आमे यांचं पाहायला मिळत आहे. चित्त्याच्या चपळाईने आले चेंडूवरती. संघासाठी आपण पाहतो हे क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे. एकेरी धावेंना पहा म्हणजे कौतुक करावं लागेल. अश्विन कुमकर जसे षटकासाठी आले ना त्यांनी या षटकात धावा रोखल्यात. अप्रतिम गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आहे. कौशल ऑन स्ट्राईक. हो यावेळेला वा इथं देखील फुलटॉस चेंडू आले परंतु कनेक्शन चांगलं नाहीये. 2 चेंडू फुलटॉस मिळाले या षटकात. कौशलने कव्हरला फटके खेळण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला देखील चेंडू अडवला. इथं आता समोर खेळायचं आहे तिथं स्वतः गोलंदाज फॉल थ्रू मध्ये चेंडू फेल करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. या षटकाचं कौतुक करेल मित्रांनो. फक्त आतापर्यंत 4 धावा या षटकात खर्च करतायत अश्विन कुमकर आणि काय कमबॅक दाखवलंय ना. कौतुक करणं गरजेचं आहे. ओहो इथं देखील परफेक्ट यॉर्कर बॉल. तिथं देखील चेंडू खांडून काढलाय. क्षेत्ररक्षक आमे येईल. एक सिंगल. षटक संपेल. अप्रतिम षटक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. फक्त धावा दिल्या या षटकात 5 आणि आपण पाहतोय काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपला. 34 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक जो आपण पाहतोय. 3 षटकानंतर प्रत्येक टीमला असेल याची देखील नोंद घ्या. 7 षटकांची मॅच आणि 12वे खेळाडू बरोबर 3ऱ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक साठी सज्ज राहतील. चला या षटकात घेतला नाहीये पुढच्या षटकासाठी असेल. पंचांना वाटून तुम्ही विचारून लगेच ड्रिंक्स ब्रेकची मागणी करू शकता 3ऱ्या आणि 4थ्या षटकाच्या आत. त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक कोणताच नसेल 5व्या आणि 6व्या षटकासाठी. चला मॅचकडे. षटक क्रमांक तुम्ही पाहताय खरं तर 4 टाकण्यासाठी अमय शेवाळे यांच्याकडे दाखवला जातोय विश्वास. अमय आलेत संघाचे अनुभवी गोलंदाज पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये अमयने प्रभावित केलं तर आता गोलंदाजी कशी असेल. 34 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. कौशल बा पहिल्या 2 षटकांमध्ये स्ट्राईक रेट भन्नाट होता कौशलचा. या 2 षटकांमध्ये धावा आल्या नाहीत असं देखील म्हणावं लागेल. खरं या आधीच्या षटकात धावा आल्या असं मी म्हणेल कारण की 3 षटकं कंप्लीट झाली. 4थ्या षटकाला सुरुवात होतीये. 12 चेंडू वैयक्तिक 25 वरती नाबाद. कौशल आपण पाहतोय 34 धावा आहेत. जबा मॅचकडे अमय तयार. मुख्य बॅनर एंडकडनं तुम्ही पाहताय गोलंदाजीच्या मार्गवरती आहे. अखो टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑन पुलचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल आउट ऑफ द स्टेडियम. बिग बिग षटकार. मार्केट रन मशीनची बॅट बोलते मित्रांनो. 40 पैकी 31 धावा ज्या आहेत ना ते कौशल टिंगरेच्या आहेत. 40 धावा धावफलकावरती षटकारानं मोठी भर पडली आहे. अमय शेवाळे यांचं स्वागत केले मित्रांनो षटकारानं. कमबॅक होणार का जबा मॅचकडे. ओहो यावेळेस तुम्ही पाहताय पॉइंटच्या डोक्यावर चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेला ट्राय फेक येईल तोपर्यंत 2 धावा. वा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. 42 धावा
आता जसे जसे चेंडू आपण पाहतोय, खर्च उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी राहिला होता, त्यामध्ये एक षटकार आणि 2 धावा या चेंडूवरती येत आहेत, म्हणजे धावा यायला सुरुवात झाली आहे. 42 धावा, फायटिंग स्कोर उभा राहतोय. कमबॅक करावं लागेल एका बाजूला पराग भाऊ मोरे स्पोर्ट क्लब टीमला, कारण की सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 29 धावा ज्या आपण पाहिल्यात पॉवर प्ले मध्ये आल्यात. यावेळेस आखो टप्प्याचा बॉल फाईल लेगला चेंडू उडवला. चेंडू जाईल एक टप्प्याखात. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीगचा भारदार चौकार. शेचाळीस धावा धावपलकावरती आहेत. रन मशीन अफलातून खेळ मैदानाच्या आतमध्ये चारही दिशेला फटके पाहिलेत. आज कौशल अर्धशतक देखील कंप्लीट करणार का, हा देखील प्रश्न असेल, कारण की 15 चेंडू 37 वरती नाबाद आहे. या स्पर्धेत अजून मला वाटते पहिलं अर्धशतक पाहायला मिळालं नाहीये. आज तिसरा दिवस आहे, ते पाहायला मिळणार का हे देखील आपण पाहणार आहोत. 46 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमय तयार. हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. 30 तर्रार चेंडू होता, खरं ही गुड लेंग स्पॉटचे चेंडू टाकावे लागतील. वसीम यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबला. डॉट बॉल येतोय. बऱ्याच वेळानंतर आता या षटकात डॉट बॉल पाहायला मिळतोय, कारण की 4 पैकी 1 चेंडू डॉट आलाय या षटकातला आपण पाहिलाय. 46 वरती धावफलक स्थिर. अमय तयार. पुन्हा एकदा फाईन लेगच्या डोक्यावर क्लास दर्जा ब्रँडेड खणखणीत चौकार. फाउंडेशन धानोरी स्पोर्ट क्लब टीमचं अर्धशतक कंप्लीट. 50 धावा टीमच्या धावपलकावरती लागतायत. 3.5 मध्येच 50 धावा लागल्यात. यानंतर अजून तुम्ही पाहताय 2 षटके बाकी आहेत. क्षेत्ररक्षणाची विवारचना आता चारही दिशेला फटके खेळतोय कौशल. अमय तयार. हो हो हो, इथं देखील गॅप मध्ये चेंडू. अरुण आणि चेंडूची शर्यत लागली. वा, बॅकअप चांगलं दिलंय तिथं क्षेत्ररक्षकानं. प्रसाद अभ्यंकर वाऱ्याच्या वेगाने येतोय. 2 धावा येत आहेत. 52 धावा धावपलकावरती लागल्या जातील. षटक संपेल. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 52 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शेष असेल, बाकी असेल. 12 चेंडू डेथ ओव्हरचे चेंडू आता शिल्लक राहिले. ड्रिंक्स ब्रेक 1 मिनिटाचा थकआउट आहे. ड्रिंक्स ब्रेक घेतलेला आहे. तोपर्यंत ऐकूया वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीगचे एक सुमधुर संगीत. आकाश बोटिंगरे असतील, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आम्ही मनापासून कौतुक करतो. या स्पर्धेसाठी सुंदर असा आवाज त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पहा मित्रांनो, ड्रिंक्स ब्रेक समाप्त होत आलाय. 5 4 3 2 1 ड्रिंक्स ब्रेक समाप्त. लेट्स प्ले. पुन्हा एकदा वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2024 चे पहिल्या सामन्यातील पहिल्या डावातील 12 चेंडू आता हाणामारीचे शिल्लक राहिलेत. किती धावा बनवणार. रन मशीन अर्धशतकाच्या उंबाट्यावरती आली आहे. नाव आहे कौशल टिंगरे. काय बॅटिंग केली मित्रांनो आज या मैदानावरती. तर एका बाजूला प्रवीण पलांडे अजून शांत आहे. ती वादळापूर्वीची शांतता असेल का, तर गोलंदाज अश्विन यांच्याकडे पुन्हा एकदा. यावेळेला ओव्हरपिच चेंडू, या स्पर्धेतला सर्वात लांबचा. वा भाई वा, चरण षटकार.
मी आधी देखील म्हणलं ही वादळापूर्वीची शांतता आहे की काय, वादळ गरजायला सुरुवात झाली आहे. अश्विन यांना कमबॅक करावं लागेल. हो यावेळेला देखील फुलटा चेंडू, गॅप मध्ये चेंडू खेळलाय, आम्हा येत आहेत वाऱ्याच्या वेगानं. हो चेंडू इथं माती खातोय, चेंडू होईल फरार, सीमा पार, चौकार. हल्ला चढवलाय प्रवीण पलांडे देखील. यावेळेस बॅटची एज परतावं लागेल, उत्तर देतोय गोलंदाज अश्विन कुमकर देखील. विकेट आली प्रवीण पलांडे, इथं बात. थँक्यू डीजे. ज्यांची टीम आपण पाहतोय आज खर तर या स्पर्धेमध्ये खेळती क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. खर तर IPL मध्ये आपण पाहतोय या पुणे परिसरातून जे खेळाडू आपण राजस्थान रॉयल्स संघामध्ये पाहिलं, परागजी मोरे सर स्पोर्ट क्लब यांच्या नावाने ही टीम खेळते आणि त्यांचे पिताश्री आदरणीय मोरे दादा देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दादा आपलं देखील वडगाव शहरी मतदार संघ वतीनं मनापासून स्वागत. लागोपाठच्या 3 विकेट साठी देखील अविनाश शेट काळे यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज जे त्याला पाहायला मिळतंय. थँक्यू. जबा मॅचकडे अश्विन तयार. हो यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट खेळण्याचा प्रयत्न होता, तिथं आपण पाहतोय बॅटवरती चेंडू येताना पाहायला मिळत नाही. लेग बायच्या रूपाने आपण पाहतोय महेंद्र सरांचा इशारा येतोय. आज व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खर तर पराग दादा मोरे यांचे पिताश्री प्रभाकर दादा मोरे दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दादांचं देखील आपल्या विशाल भाऊ टिंगरे मित्र परिवार वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2024च्या वतीनं मनापासून स्वागत आहे. हा चेंडू तिथं आपण पाहतोय सुरेख. त्याचप्रमाणे उद्योजक मयूरदादा टिंगरे दादांचं देखील या ठिकाणी आगमन आहे. आपलं देखील वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत. आज धानोरीवरनं बरेचसे मान्यवर खरं आज 2 संघ धानोरीचे आहेत, त्यामुळे आज धानोरीचा फॅन फॉलोअर्स मोठा असेल. काल एरवडा टीम खेळत होती, त्यांचा देखील मोठा फॅन फॉलोअर्स तुम्ही पाहिला. त्यानंतर खराडी टीमसाठी देखील मोठा फॅन फॉलोअर्स तुम्ही पाहिलेत. खरं तर हे क्रिकेटचे नित्यांत चाहते आज हजेरी लावतायत. यावेळेला ओरपी चेंडू समोरच्या बाजूला, गॅप मोठा, क्षेत्ररक्षक राहील दोरवरती, चेंडू होईल फरार, सीमा पार, 4 रन, चौकार. धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत आणि नाबाद तुम्ही पाहता एका बाजूला कौशल टिंगरे 47 वरती नाबाद पाहायला मिळत आहेत. अर्धशतक कंप्लीट होणार का या स्पर्धेतलं पहिलं, आज 3ऱ्या दिवशी पाहायला मिळणार का हे देखील आपण पाहणार आहोत. काय बॅटिंग केली. संघ जर पाहिले दोन्ही धानुरीचीच आहेत, परंतु दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तुम्ही पाहता आज खरं तर मन जिंकणारा खेळ देखील पहिल्या सत्रात पाहायला मिळतो. कधी कधी गोलंदाज भावी ठरत आहेत, कधी कधी फलंदाजांच्या बॅटमधून चेंडू येत आहेत, बॅटमधून मोठमोठे प्रहार येताना पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक 20 चेंडू खेळलेत रन मशीन कौशल टिंगरेनं 47 वरती नाबाद. तर एका बाजूला रणजित टिंगरे बडे मॅच का बडा खिलाडी रणजित यांना तुम्ही आता ऑन स्ट्राईकला पाहतायत. अंतिम षटकासाठी गोलंदाज आले चाणक्य चतुर्नायक ऋषी आहेर अंतिम षटकासाठी सज्ज होत आहेत. जबा मॅचकडे ऋषी तयार, इन ऍक्शन पुन्हा एकदा. वाह, ऋषीचा पहिला चेंडू अप्रतिम, रणजित यांना परतावं लागेल. मोठी विकेट, रणजित टिंगरे इथं बाद. खर तर ही गोलंदाजी सुरुवातीला होणं गरजेची होती. काय चेंडू आला आणि बॅटची एज बॅट इस्तोपर्यंत चेंडू लिडिंग एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. इतका क्विक चेंडू आला ना वसीम यांच्या हातामध्ये, चांगला झेल टिपलाय त्यांनी देखील.
कौशल एका बाजूला कान मंत्र देतोय, कारण की एकतर्फी किल्ला लढवलाय. त्यासाठी मी नक्की म्हणेल ना, कद बाडा न पद बाडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. कारण की भरतदादा टिंगरे एक चौकार खेळून बाद झाले, त्यानंतर त्यांनी सावरलेला डाव तुम्ही पाहताय आणि एक मोठं टार्गेट उभं केले. 67 धावा आतापर्यंत आपण पाहतोय, परंतु अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. तर चतुर्नायक ऋषी आयरची गोलंदाजी या षटकात चांगली मानावी लागेल. पहिल्या चेंडूवरती विकेट म्हणून दिली आहे पराग भाऊ मोरे स्पोर्ट क्लब धारुरी टीमला. हो, फुलरलिंगचा बॉल, वाह, रनआउटची पुन्हा संधी, तिथं विकेट आली. फलंदाज होतील इथं बाद, विकेटचं पतन. यानंतरची होणारी मॅच तुम्ही पाहणार आहात. खरं तर सनी डे स्पोर्ट क्लब विरुद्ध अंगण फायटर्स या दोन्ही संघाचे कॅप्टन संपर्क करतील, रिपोर्टिंग करतील. प्लेइंग 11 लगेच जमा करा आणि इनिंग संपल्याबरोबर आपण टॉस घेणार आहोत. अंगण फायटर्स विरुद्ध सनी डेज क्रिकेट क्लब, चला दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच संपर्क करा. कौशल आलेत ऑन स्ट्राईकला, करणार का हाफ सेंचुरी आज या स्पर्धेतली पहिली. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग या मानाच्या क्रिकेटची नजरा लागल्या त्या फलंदाजावरती. वैयक्तिक चेंडू खेळलेत 20-47 वरती नाबाद. अफलातून बॅटिंग बाय रन मशीन कौशल टिंगरे. तर ऋषी आयरचं कौतुक करेल, शेवटच्या षटकात डेथ ओव्हर पा, काय आगीचे गोळे, तोफेचे गोळे फलंदाजांवरती फेकतोय. वेगावरती स्वार होणारा ऋषी आयरचं देखील कौतुक आहे. निर्णायक गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये कौशल का ऋषी आहेर, पाहावं लागेल मंडळी 4व्या मॅचकडे. ऋषी तयार, सामना देखील रंगतोय. पहिलाच डाव, वाह, काय वेग आहे ऋषीचा मित्रांनो, अगदी एस्टनच्या जवळ आला. मी आधी देखील म्हणलं ऋषी आयर सारखा इतका चांगला गोलंदाज, स्पेसर गोलंदाज असताना त्याला शेवटच्या षटकासाठी आणले. इथं कॅप्टनचा थोडासा निर्णय फसला असं मी म्हणेल, का तर पॉवर प्ले मध्ये ही षटके येणं गरजेची होती. ती षटकं आता अंतिम डेथ ओव्हर मध्ये आली आहेत जे आपण पाहतोय. कौशल टिंगरेला देखील या चेंडूने शांत केलंय, परंतु कौशल शांत बसणारातला नव्हे. फुल टॉस, बिग हिट, चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क. चेंडू हवाई सफर, षटकार येतोय. टाळ्या वाजवायच्यात मित्रांनो कौशल टिंगरे साठी. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2024 मध्ये पहिला अर्धशतक, 22 चेंडू 53 धावा. भाई बल्ला तो ऊपर करना पडेगा. अर्धशतक कंप्लीट, वेल प्लेड कौशल टिंगरे. पहिलं अर्धशतक नोंदवण्याचा विक्रम केलाय. चौकार हॅट्रिक देखील आपण पाहतोय. 6 इथं कंप्लीट झालेल्या आहेत. 73 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक. या स्पर्धेत 6 चौकार हॅट्रिक पाहिले, परंतु अजून एकही षटकार हॅट्रिक नाहीये. हे देखील या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. विकेट हॅट्रिक देखील अजून पाहायला मिळाली नाही. यावेळेस आखो टप्पाचा बॉल भिरकावून दिलाय. इथं देखील बॅक टू बॅक दुसरा षटकार. तुम्ही पाहताय काल 84चा मला वाटतं सर्वाधिक जास्त हायएस्ट स्कोर आहे. तो देखील आता या चेंडूवरती मोडला जाणार का, षटकार येणार का, हे देखील पाहावं लागेल. कारण की शेवटचा बॉल आहे इनिंग मधला. काय बॅटिंग करतायत आज तुम्ही पाहता. युवा नेते विशाल भाऊ टिंगरे, स्पोर्ट फाउंडेशन, धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी. शेवटचा बॉल, 79 धावा धावपलकावरती आहेत. ऋषी आयर वरती प्रदीर्घ हल्ला चढवला. पहिले 3 चेंडू ऋषीने काय टाकले होते, त्यानंतर 2 चेंडू षटकार. कौशल्य देखील रन मशीन आज धाव्यांचा पाऊस पाडतीये. शेवटचा बॉल या इनिंग मधला
पहिली इनिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ऋषी तयार. जब मॅचकडे येणार का बिग हिट. स्पर्धेतली सर्वाधिक उच्चांकी धावसंख्या उभी राहणार का. स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिक खेळणार का कौशल. हो यावेळेला चेंडू चांगला आपण पाहतोय. ब्लॉक होल मारा पाहायला मिळतो. वाईड यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येत आहे दूरवरनं. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेला देखील ट्राय तुम्ही पाहताय. 2 धावा ज्या पळून कंप्लीट झालेल्या आहेत. नाबाद पारी तुम्ही पाहताय. खरं तर कौशलसाठी जर खेळी आवडले असेल तर कौशलची टाळ्या वाजवायला काही हरकत नाही मित्रांनो. 61 धाव्यांची अप्रतिम खेळी साकारली आणि धावफलक नेऊन ठेवलं 81 धावा. प्रथमदा बॅटिंग करत असताना युवा नेते विशाल भाऊ टिंगरे धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी टीमनं बनवल्यात. तर 82 धाव्यांचं लक्ष पराग भाऊ मोरे स्पोर्ट क्लब धानोरी टीम तुम्ही पाहताय. टीम समोर 82 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. काय कामकाज होणार. 82 धाव्यांचा पाठलाग होणार की नाही हे आपण दुसऱ्या डावामध्ये पाहणार आहोत. त्याआधी टॉस या ठिकाणी संपन्न होणार आहेत. कौशलची बॅटिंग सांगेल. 7 चौकार 4 षटकार त्याने या पारीमध्ये खेळले.